एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा, सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांचे मोबाईल सोने लुटले, पोलिसांकडून तपास सुरू. सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटला आहे. मिरज लोहमार्ग पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. कराड तालुक्यातील शेनोली स्टेशन परिसरातील घटनेनं खळबळ उडाली आहे. कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेनोली स्टेशनजवळ दरोडा पडलेला आहे. सातारा आणि सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर मध्यरात्री ही घटना घडली आहे. सिग्नलची संशयितांनी छेडछाड करत हा सिग्नल बंद पाडला होता. सिग्नल बंद असल्याने रेल्वे थांबल्याचे पाहून संशयितांनी प्रवाशांचे सोने, मोबाईल लंपास केला आहे. या घटनेनंतर माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे. बीडच्या सेलू आंबा येथील अंबाजोगाई लातूर महामार्गावरील टोलनाक्यावर काल रात्री 1:20 आमच्याकडून कधीच टोल घ्यायचा नाही, अन्यथा परिणाम वाईट होतील असं म्हणत अज्ञातांनी हॉकीस्टिक आणि धारदार शस्त्राने हल्ला करत टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. तर त्यांच्यातीलच एका व्यक्तीने व्हिडिओ काढत कर्मचाऱ्यांना धमकावलं. टोलनाक्यावर बराच वेळ दहशत माजवली. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून तोडफोडीचं फुटेज समोर आलं आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिलेली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कराड.